कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली खाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी सारी घे चांगली टिकाऊ सारी घे सुंदर टिकाऊ सारी घे. हो आपल्याला रस्त्यावर साड्या नाही विकायच्या आहेत आपल्याला टीव्ही वरती ऍड दाखवायचे कन्सेप्ट कशाची वेगळी भन्नाट व्हायची. चांगलं हो शेजारचा टॉमी पण खाणार नाही ते. का नाही खाणार अरे टॉमीला द्यायचं. हो असं नाही खात टॉमी हे सगळे पदार्थ. कावळ्याला द्यायचं. कावळा हो नाही कावळा तर टुंकून नाही बघणार. आनंद अश्रू आहेत ते आनंद अश्रू. एक घास घासल्यावर आनंद अश्रू आले. अजून नको भाजी नको नको एवढा आनंद पेलवणार नाही. रश्मीने घोळ करून ठेवलाय. अहो ती अळूवडी आहे ना त्याच्यामध्ये मिठाच्या जागी पोट साफ करण्याचं चूर्ण टाकलंय. आम्ही आलोच. साहेब साहेब मी पण आलो. परत तिघांचे ऊर भरून आलेच. नक्की बॉम्ब स्फोटाची माहिती असणार. वा कुंडप्पा स्पोर्ट होईल. अगं स्पोर्टच होईल. माझ्या बाबांना जर कळलं ना माझं कोणावर प्रेम आहे तर मग काय होईल उगाच माझ्या लग्नाची तयारी सुरू करतील ते. अय्या किती मजा ना. आमच्या घरी कधी असा स्पोर्ट होईल. तुला मजा वाटते. आता हे बघ ना लग्न करणं म्हणजे मजाच नाही का. अगं नंतर आपण शिकतो का सेटल होण्यासाठी. एक्झॅक्टली. हे बघ आपण एखादा मुलगा गटवला त्याच्याशी लग्न केलं अगं मग आपण सेटल नाही का. अगं लग्नाआधी मुलीला बरंच काय यावं लागतं. म्हणजे चार चौकात कसं बसायचं कसं उठायचं ते यावं लागतं. अगं मग हे सोपं नाही का. आता हे बघ आमच्या घरात 4 माणसं आई बाबा दादा वहिनी. आता बघ मग त्यांच्यात मी उठते बसते की नाही. अगं तसं नाही ग मोठ्या माणसाची उठ बस करावी लागते. अगं मग हे सोपं आहे. उठ बस एवढंच बोलायचं. तुला सांगू ना काही उपयोग नाही. ते म्हणतात ना गाढवासमोर वाचली गीता आणि वाचणारा गाढव होता काय. अगं गाढवा पुढे कोणी गीता वाचलीये का. ते जाऊ दे. तुझ्या स्वप्नातला राजकुमार मिळाला ना की मला सांग. हा नाही ग मला स्वप्नच पडत नाही. मी एकदा झोपले ना की डाराडूर पंढरपूर. बरं त्या स्पर्धेत भाग घेतलायस ना तू. मग काय नवीन पदार्थ शिकलीस का वहिनीकडून. अगं असे पदार्थ शिकलेस की सांगू नकोस. मी दादाच्या चौकीतनं अळूवडी पाठवली. दादा तर खाईलच पण जो कोणी खाईल ना तो तर माझ्या प्रेमातच पडेल. हो साहेब साहेब बस बस. थँक्स सीताराम थँक्स. तू मला उचललास देव तुला पण उचलेल. काय हा अरे म्हणजे मला म्हणायचं होतं तुला वरची जागा देईल. साहेब पण तुमची तिघांची एवढी काय धावपळ चालले. त्याचं काय सीताराम कधी कुणाला न विचारता काय खाऊ नये म्हणतात ना. काय टेम्पलिस मी आलो. अरे सर मला रजा हवी रजा प्लीज. त्याला काय सांगू याच्यापेक्षा माझी तब्येत खराब आहे रे. बरोबर आहे साहेब आहेत तुम्ही. बरोबर आहे तुमचं. तुला नाही कळणार सीताराम. हो 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 अरे तुला काय कळणार आमच्या भावना का कळणार. साहेब सायलीने डबा पाठवलाय. थालीपीठ आहे खाणार. अरे नको मी आलो. अहो साहेब साहेब काय झालंय सगळे असे काय केलेत. जाधव साहेब तुम्ही डबा खाणार. सायलीने थालीपीठ आणले खाणार तुम्ही. चुकून नाही खाणार.
मागच्या वेळी अळूवड्या आणल्या होत्या ते व्यवस्थित खात होता, चाटून वगैरे. हे तेव्हाची चवच वेगळी होती. मग आताच्या चवला काय झालं? आता हिंमत होत नाही. साहेबांना सांग मी घरी चाललो. अहो जाधव, काहीतरी गौड बंगाल आहे. आता मला कळलं एवढी धावपळ काय चालली. काय म्हणतेस तू वेगवेगळे पदार्थ बनवलेस? हो, विश्वास बसत नाहीये ना? नाही. आणि तू बनवलेले पदार्थ खाल्ले? तुला काय वाटलं माझे पदार्थ खाण्यासारखे नसतात? असतील असतील, मानलं पाहिजे ना तुला. पण ज्यांनी पचवले ना त्यांच्या पचन शक्तीला जास्त मानलं पाहिजे. हे खरंय. वृषाली, तू आता मार खाणार. सर, तुम्ही पोलीस खात्यात राहून बरंच काही पचवलंय. जरा मरे खुर्ची तशी आहे, इथे सारं काही पचवलं लागतं रे बाबा. इथे फौजदार कोण आहे बरे? फौजदार आहे तो, पण ते फार बरे नाहीये. खूप वाईट वृत्तीचे आहेत होते. हो वाईट. अरे इथे आमची कंडिशन टाईट झाली आहे. अरे ह्याला म्हणायचंय फौजदार आहे पण त्यांना बरं नाही. तुम्ही थेट कुणाकडे तक्रार करावी? तुम्ही शाळेचे मास्तर दिसताय. तुम्ही बरे ओळखले मला. तुमच्या थेटवरून आम्ही नेट हिशोब लावला. इथे तुम्हीच एकटे समजदार दिसताय. ते बाकी सगळे थकलेले काय? हो, त्यांची बरेच रपेट झाली ना. ते जाऊ दे. तुम्ही कंप्लेंट सांगा, लवकर लवकर सांगा. हा चला कंप्लेंट सांगा. आमच्या जीवाभावाचे गेले की हो. वरती गेले? नाही हो, हरवले आहे कुठेतरी. अच्छा अच्छा. काही फोटो वगैरे काय आहे का? फोटो काढायला गेला की पळतो सारखा तो. बरं बरं. फोटो केला करतो, पळतो लगेच. बरं बरं. शिंदे जाधव कुठे गेले? जाधव घरी गेले. घरी गेले? अरे जाधवने पण काय दुर्बुद्धी सुचली. ते जाधव सुलभपणे घरी पोचतील का? त्यांच्या घरापर्यंत कुठे सुलभच नाही रे देवा. देवा जाधवांचं रक्षण कर रे बाबा. पण जाधव, हाय. आता यांना भेटायला आताच वेळ मिळाला. हाय, इकडे या ना जरा. बोला काय काम आहे? अहो तुम्हाला एक विचारायचं होतं. लवकर बोला, ऑन ड्युटी आहे ना. कधी काय होईल सांगता येत नाही. तुम्ही असल्यावरती काय होणार हो? तो आमचा शेजारी होता ना, ज्याला तुम्ही दम दिला होतात मागे, अच्छा. तो आता आमच्या नादाला लागतच नाही. वाह, मी जाऊ? अहो तसं नाही हो. माझ्या शेजारी ना माझा मानलेला भाऊ राहतो शशिकांत. अच्छा, गुड गुड. त्याला जरा एनओसी काढायची होती. होईल होईल, जाऊ. ओ थांबा, माझं काम आहे. यांचं पण काम आहे. हो. बोला लवकर बोला, ड्युटीवर आहे ना. गुड गुड आवाज येतोय. आता वातावरणात गुडगुड आहे, आवाज येणारच. गुड गुड गुड. आता पॉज घेऊ नका, लवकर काय ते बोला. मी विसरले. हा आठवलं. मी दादाला ना अळूवडी दिली होती. तुम्ही खाल्ली? अळूवडी? अळूवडीने चालले कधी? अरे अळूवडीचं नाव काढल्यावर हे का पळाले? मला वाटतं ना वृषाली त्यांना अळूवडी हवी असणार, आता कमी तरी पडली असणार. कारण शिपाई का पळाले? हो, ते पळाले नाही, त्यांना भरपूर काम आहेत. आणि इकडे काय रिकाम टेकडे आहोत की काय? हा नाही रागावू नका. बरं मला तुमच्या मुलाचं वर्णन सांगा. अहो कुणाचा मुलगा? तुमचा मुलगा? अहो माझे नाव चिरमुले असले
तरी माझ्या घरात मुले नाहीयेत. अहो निपुत्रिक आहे मी. अच्छा अच्छा, म्हणजे तुमची शाळेतली मुलं हरवलेत का? अहो शाळेतली मुलं कशाला हरवतील हो? इतका काही मी निर्दयी आहे? अहो तुम्ही कशाला माझं डोकं खात्या? लवकर काय ते बोला ना. हे बघा, गृहस्थ डोकं काही खायची वस्तू नसते. बघा खायचे प्रकार बघा, एक पिष्टमय पदार्थ, तिक्तमय पदार्थ आणि तरल पदार्थ. सरळ काय ते बोला ना लवकर. अहो हे बघा, तुम्ही सरळ बोलणार आहात की नाही? अहो तुम्ही दोन्ही प्रश्न एकदाच का विचारताय? एक नकारार्थी शब्द आणि एक होकारार्थी. तुम्ही काय माझी शिकवणी घेताय? अहो ग्रहस्थ शिकवणी नाही हो, शिकवणी. श्रहम घातला, श्रहम घातला. अरे अरे काय काय बोलता? लवकर काय ते वर्ण सांगा ना, कोण आहे तो? हे बघा, हा. त्याचं गव्हाण तपकिरी रंग आणि लंब कर्ण. त्याचं नाव लंब कर्ण. अहो लंब कर्ण नाही हो, लांब कान आहे त्याला. लांब कान आहे. हा पुढे काय? पुढे त्याला एक नाक आहे आणि 2 कान आहेत. अहो कॉमन गोष्टी नका बोलू. त्याला भाषा तरी बोलता येते का? कोणती भाषा बोलतो? तो बोलत नाही हो. मग तो मुका आहे. हा, पण त्याला पाय आहे तो. परत तुम्ही कॉमन गोष्टी बोलताय हो, जरा वेगळं सांगा ना लवकर. ठीक आहे, नाही सांगत तुम्हाला त्याला 4 पाय आहेत ते. त्याला 4 पाय आहे. हो, आणि एक शेपुटी आहे. अहो तुमचं कोण हरवलंय? अहो श्वान कुत्रा. अहो जनार्दन त्याचे नाव आहे हो. मग तुमचं नाव काय? मोती. मोती. हा, एक मिनिट. हा त्याचा लहानपणीचा फोटो. अहो मोठेपणीचा दाखवायचा, हा काय दाखवताय तुम्ही मला? अहो ह्यालाच अनलाज करा की झाला की नाही मोठा. हा माणूस ना माझं डोकं काढा, ह्याला समजण्याचा काय अर्थच नाही. हे पहा ग्रहस्थ, डोकं काही खायची वस्तू नसते, समजलं का? एक मिनिट. हॅलो दादा, रश्मी बोलते. हा बोल बोल बोल. अरे दादा, मला भाषेवर प्रबंध लिहायचा आहे. तू प्लीज तुझ्या कुठल्या मित्राला मराठी भाषेचं ज्ञान असेल ना, तर प्लीज त्याला उद्या बोलवशील प्लीज घरी प्लीज. अगं माझा असा मित्र कोण असणार आहे? एक मिनिट. चिरमुले, तुम्हाला माझी मदत करावी लागणार. हे बरे कशासाठी? अहो माझी बहीण रश्मी आहे ना, तिला निबंध लिहायचा आहे आणि मराठीचं प्रगल्भ ज्ञान असणारे मला तुम्हीच दिसतंय. तेव्हा तुम्ही एक काम करा, उद्या माझ्या घरी जा आणि माझी बहीण रश्मी आहे ना, तिला मदत करा. का नाही बरे? सुबोधात म्हटलेलंच आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. थँक्यू. बरं रश्मी, उद्या माझे मित्र येतील मोती. ते त्यांच्या कुत्र्याला पण आणणार आहे सोबत? अगं कुत्र्याचं नाव नाही ग, त्यांचं नाव मोती आहे. अच्छा चालेल, ठीक आहे. तू पण ये लवकर, मी तुझ्यासाठी स्पेशल डिश बनवून ठेवते. अरे बापरे. बाय. हो मॅडम, एवढी चिंता करायची काय गरज नाही हो. किरकिरे, ती जर मॉडेल आली नाही ना, तर आपण वॉशिंग पावडरची ऍड शूट कशी करणार? हो मीना आहे ना. अहो तुम्ही असून काय उपयोग? अहो मला म्हणायचं होतं ती मीना आहे ना, ती काय मॉडेल पेक्षा कमी आहे? मॅडम मी तिची तयारी करून घेईन. चला, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण माझ्या घरातल्या प्रॉब्लेमचं काय? तो कसा सॉल्व्ह करायचा? घरचा काय प्रॉब्लेम मॅडम? अहो उशिरा मी घरी गेले ना की आमची रश्मी नवीन नवीन पदार्थ बनवते. हा प्रॉब्लेम आहे. हो हा काय प्रॉब्लेम झाला? अहो तुम्हाला रोज नवीन नवीन पदार्थ खायला मिळत असतील ना. वाह, किरकिरे, मिळतात ना पदार्थ खायला मिळतात, पण ते घशाखाली नाही हो जात. काय प्रॉब्लेम आहे ना, तो आम्हाला आमचा माहिती. म्हणून मी तुम्हाला सांगते, कुक शोधा आणि माझ्या घरी लगेच पाठवा. हो मॅडम, माझ्या ओळखीचा एक मद्रासी कुक आहे, मुत्तू अण्णा. काय म्हणता? लगेच पाठवा. उद्या सकाळी तो माझ्या घरी आला पाहिजे, लक्षात ठेवा. हा ठीक आहे मॅडम. आणि ह्या दोघी कुठे आहेत? हो त्या 7 वाजताच गेल्या घरी. काय म्हणता? 7 वाजले? आपण काय करतोय? चला घरी जायचंय मला. आमच्या ग्रेट मॅडमनी जे काही बनवलं असेल ना, ते फेकायला जायचंय. चला उठा. थोडं पीठ घेऊन त्यात पाणी टाकून मळणे. येस, पीठ.
म्हणजे आता सूप तयार झाले असेल. हा, सूप खरं ते सुपासारखं दिसतंय. असं पुढे हा, त्यात थोडं मीठ टाका. ओके, मीठ. हा, मीठ. हा, थोडे मीठ टाका. पण मगाशी मी जे टाकलं ते काय होतं? असू दे, काहीतरी असेल. करा करा. हा, पुढे. हा, पुढे त्यातलं पाणी गाळून घ्या. आता हे पाणी कसं गाळायचं? असू द्या, पुढची कृती. हा हा, एक अंड घ्या. ओके, अंड. हा, फ्रीज. पुढे हा, ते हाताने हळूहळू करून दाबून गोल करा. अरे चा, हे कसं काय गोल करायचं? हे गोलच आहे. तरी प्रयत्न करा. अरे चा, हे तर इथेच झालं. आता काय करायचं? कुठे गेली? अहो अहो, ही इथेच आहे. ही किचन मध्ये काय करते? काय ग, तू काय करतेस? अगं मी थालीपीठ करत होते का. थालीपीठ? अरे, थालीपीठात अंड घालतेस तू? हो. कुठे शिकली तू हे सगळं? अगं हे काय या पुस्तकात लिहिलं बघ. पुस्तकात? हो, हे बघ. थालीपीठ आहे असं? तुला काय झालं हसायला आता? हे काय अंड्याचं करतात का थालीपीठ? अगं रश्मी, थालीपीठ अगं रेसिपी बदलली, पान पलटलं. अगं ए रश्मी, तू फक्त खायचं काम कर, बनवायचं नको. तू गप रे, मी जरा वहिनीला मदत करत होते ना. अशी अशी मदत नाही करायची राजा. आधी सगळं नीट शिकायचं. मी एक दिवशी तुला सगळं नीट शिकवेन. हा, तोपर्यंत काय करायचं आम्ही? काही नाही, उद्या येतोय ना कुक. उद्या येतोय कुक, पण आता भूक लागलं त्याचं काय? हो, आणि आजच्या रात्रीचं काय? हो, काय? मस्तपैकी हवा खाऊया. काही नको, हवा बिवा काही खाऊया नको. मी असं करते, मी याचे पोळे बनवते. लवकर लवकर बनव. आणि पटापट जेवायला वाटते, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. हा, चालेल चालेल. रश्मी, तू यातलं नाही ना टाकलंस काही? खरं सांग, नाही ना? बहिणी टाकलं असं काय म्हणते? टाकलं मी त्यातलं. हे काय? हे बघ. टाकलं? अरे देवा. काय झालं काय? काय नाही, तुमच्या रश्मी मॅडमने ना सकाळचेच चूर्ण टाकलंय पोट साफ करायचं. याच्यामध्ये? हा, उत्तम. अरे देवा. नाही नाही रश्मी, तू खूप छान केलंयस. म्हणजे तुम्ही दोघं मिळून करा आणि तुम्ही दोघींनीच खा. माझी भूकच मेली. अरे दादा, अरे बहिणी याला मगाशी भूक लागली होती ना, आणि आता काय निघून गेला हा? अगं ते जाऊ दे, काही नाही. ते सगळं आवर, मी आलेच. अहो, ऐकताय का? ऐक ना. शी, आता काय करायचं? पोळा, लाडू तर नाही, थालीपीठ पण नाही. वहिनी, शी. वा सायली, वा, तुझ्या आवाजात गोडवा आहे. प्रसन्न वाटते आता मला. बास बास, हा, पुरे झाली माझी मस्करी. अगं मी मस्करी करत नाहीये. अगं खरं तुझा आवाज गोडवा आहे. तू ना उद्यापासून सकाळी ना अभंग गात जा. तूच गा. हो की हो नाही? वहिनी, दादा बरोबर बोलतोय. हो. झालं, थट्टा मस्करी करून झाली. मी नाश्ता बनवायला आतमध्ये जातेय, पटापट आवरून घ्या. वहिनी ऐक ना, मला पण गाणं गायला शिकव ना. शेजाऱ्यांची झोप मोडायची आहे का तुला? काय हो, तुला माहितीये ना, मला गाणं गाण्यासाठी छोटं मेडल मिळालंय. हो, पण ते गाणं बंद करण्यासाठी मोठं मेडल पण हिला मिळाले. तू पण ना दादा. बरं, तुझं कालचं ते थालीपीठ जे काय ती करत होते त्याचं काय आता वीट आलाय तुला? हो,
मीठ आलंय संपलं सगळं. म्हणजे आता तिला आता नवीन काहीतरी करायचं म्हणजे हो ती कराटे वगैरे पण शिकते आता. हातपाय तोडायची स्वतःचीच. तू बोलू नकोस. आई बाबा नाहीये ना म्हणून तुम्हाला असं बोलत असो सारखा. काय हो, माझी एकुलती एक नणंद आहे ना, तुम्ही तिला रडवता, मला नाही आवडणार. अगं अगं सायली मी जरा तिची भंकस केली. आणि काही झालं तरी मी सिंह आहे. झाडावर चढणारा हा तुझा डायलॉग आहे ना, तो सगळा पाठ झालाय. पण सिंह कधी घाबरत नाही. सिंह फक्त एकालाच घाबरतो. हा कुणाला? सिंहीणला. आणि आता मी तिच्या सावलीत आहे. झालाय तुमचा प्रेमळ संवाद झालाय. चला आता आम्ही किचन मध्ये जातो. चल ग. हे, तिला कशाला किचन मध्ये घेऊन चाललेस? कालचा पराक्रम विसरलीस तू? काय हो, असू देत, हळूहळू शिकेल ना ती. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हट.